नमस्कार. क्रीडा भारती व श्री व्यंकटेश सेवा समिती वाशिम द्वारा संचालित वीर हनुमान क्रीडा प्रबोधिनीच्या या माहितीपटामध्ये आपले सहर्ष स्वागत. क्रीडावृत्ती सदाचारो राष्ट्रदेवो कृती युवा या ब्रीद वाक्यावर काम करणारी क्रीडा भारती ही राष्ट्रीय स्तरावरची एक क्रीडा क्षेत्रातील सामाजिक संघटना. क्रीडा से निर्माण चरित्र का और चरित्र से निर्माण राष्ट्र का या क्रीडा भारतीचे काम वाशिम जिल्ह्यामध्ये पण सुरू झाले आणि वाशिम जिल्ह्यांच्या कार्यकर्त्यामध्ये एक भावना निर्माण झाली की जिल्ह्यामध्ये जे मातीशी निगडीत असलेले खेळ हे खेळसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे खेळाडूंनी खेळावे आणि त्याचं योग्य प्रकारचं प्रशिक्षण या खेळाडूंना मिळावं. या प्रेरणेतून वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी चालू केली वीर हनुमान क्रीडा प्रबोधिनी. दिनांक 2 जुलै 2023 रोजी या क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन व्यंकटेश सेवा समितीच्या सहाय्याने वाशिमच्या क्रीडा भारती कार्यकर्त्यांनी केले. या प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 300 विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची निवड प्रक्रिया क्रीडा भारती कार्यकर्त्यांनी केली. या निवासी प्रबोधिनीसाठी अनेक सोयीसुविधांची गरज होती आणि त्या भौतिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी साथ दिली ती श्री व्यंकटेश सेवा समितीने. या क्रीडा प्रबोधिनीच्या माहितीपटात अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतीलच. सकाळी 5 वाजतापासून हे खेळाडू आपल्या दिनचर्येला सुरुवात करतात. आपला प्रातर्विधी आटोपल्यानंतर सकाळी 6 वाजता मैदानी कवायतीची तयारी केली जाते. 6 ते 8 या वेळामध्ये प्रबोधिनीतील खेळाडू अनेक प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण घेतात. कबड्डी, ॲथलेटिक्स, मलखांब या खेळांचे अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण या प्रबोधिनीमध्ये दिले जाते. 8 पर्यंतचा वेळ असतो तो मैदानी कवायतीचा. 8 वाजतापर्यंतची मैदानी कवायत झाल्यानंतर 8 वाजता खेळाडूंना नाश्ता दिला जाते. आपला सकाळचा अल्पोपहार आटोपल्यानंतर जवळपास 8:30 वाजता खेळाडू आपली आंघोळ आटोपतात. आंघोळ आटोपल्यानंतर वेळ असतो तो अभ्यासाचा. साधारण 9 ते 10 पर्यंत सर्व खेळाडू आपला अभ्यास आटोपतात. साधारण वेळ असते सकाळच्या भोजनाची. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवी सकाळी 11 वाजता सर्व विद्यार्थी शाळेकडे प्रस्थान करतात. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत व्यंकटेश सेवा समिती संचालित सुशीलाताई जाधव शाळेमध्ये या क्रीडा प्रबोधिनीतील सर्व खेळाडूंची शिक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 5 वाजता शाळा आटोपल्यानंतर प्रबोधिनीमध्ये परत खेळाडू दाखल होतात. संध्याकाळी 4:15 वाजता अल्पोपहार आटोपल्यानंतर परत वेळ येते ती मैदानावर जाण्याची. मैदानावर गेल्यानंतर एक प्राथमिक व्यायाम चालू होतो आणि परत संध्याकाळी 6 ते रात्री 8:30 पर्यंत मैदानी अभ्यास चालू होतो. कबड्डीचे अतिशय उत्तम प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सगळ्या खेळाडूंना प्रशिक्षक करत असतात. रनिंग असो, गोळाफेक असो, मलखांब असो,
लांब उडी असो, उंच उडी असो, अडथळ्यांची शर्यत असो, अशा सर्व खेळ प्रकारात हे खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारे सराव करत असतात. घेऊ दे त्याला एखादी पकडकीकडे करा नंतर ते असं संध्याकाळचा मैदानी अभ्यास आटोपल्यानंतर वेळ येते ती संध्याकाळच्या भोजनाची. समंत्र भोजन ग्रहण केल्यानंतर संध्याकाळी 9 वाजता परत सगळे प्रबोधिनीतील खेळाडू अभ्यासाला बसतात. खेळाप्रमाणेच अभ्यासामध्येही प्रगती व्हावी या दृष्टीने ही क्रीडा प्रबोधिनीमध्ये शिक्षकवृंद अतिशय चांगल्या प्रकारे या विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात. शनिवार आणि रविवारच्या वेळेमध्ये बोधकथा असो, सामाजिक आणि प्रेरणात्मक एखादा चित्रपट दाखवण्याचे कामसुद्धा प्रबोधिनीमध्ये केले जाते. आम्ही निवासी प्रबोधिनी करू शकतो का? आमच्या सहकार्याकरता विचारणा आम्ही जी केली तर इथे श्री व्यंकटेश सेवा समिती तयार झालेली आहे सगळ्या प्रकारच्या भौतिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी. आता प्रशिक्षण देण्याचं कार्य हे आपल्याला करायचं आहे. तर प्रशिक्षण संस्कार या 2 विषयांचा भार क्रीडा भारतीने उचलला आणि अन्य व्यवस्था ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्था म्हणजे पाणी असेल, इथे शौचालयाची व्यवस्था असेल, स्नानाची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, राहण्यासाठी पलंगांची व्यवस्था असेल, तर अन्य सगळ्या व्यवस्था श्री व्यंकटेश समितीने उचलली आणि फक्त जेवणाच्या याच्यामध्ये थोडी भागीदारी दोघांची एकत्र अशा पद्धतीने हे सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही बघता आहात, तुम्ही हे नीट बघा आणि मुलांची होणारी प्रगती, खेळाडू म्हणून होणारा त्यांचा विकास हा तुमच्या लक्षात येईल. आणि या प्रबोधिनी करता ही प्रबोधिनी अधिक वाढणार आहे. आज या खोलीमध्ये आहे, उद्या जेव्हा दुप्पट मुलं येतील ते आम्हाला राहायला खोली नाही. त्याच्यामुळे आम्ही दुसरा विचार जो करतोय त्याच्याकरता धनसंकलनाची नक्कीच आवश्यकता आहे. चला आपण सुद्धा या सामाजिक चळवळीमध्ये सहभागी होऊ आणि या प्रबोधिनीमध्ये आपले सुद्धा योगदान देऊन भविष्यामध्ये ही क्रीडा प्रबोधिनी कशी चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होईल या दृष्टीने प्रयत्न करू. धन्यवाद.